हे सर्व प्रकारचे जुने रेशन कार्ड आता बंद होणार आहेत। केसरी, पिवळं किंवा पांढरं जे काही रेशन कार्ड असतील ते आता बंद होणार आहेत। याचा जो काही नवीन GR आहे त्या संदर्भातला आलेला आहे। आता नवीन GR नुसार तुम्हाला अशा पद्धतीचं स्मार्ट रेशन कार्ड मिळणार आहे। या स्मार्ट रेशन कार्डवरती तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, तुमचं रेशन कार्डचा नंबर आणि पाठीमागे तुमची सर्व नावे दिसणार आहेत। हे स्मार्ट कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमधून फक्त 2 मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता। हे स्मार्ट कार्ड कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोर ओपन करा। प्ले स्टोर वरती सर्च करायचे मेरा रेशन असं सर्च केल्यानंतर हे ॲप्लिकेशन तुमच्या समोर येईल। याला आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हे गव्हर्नमेंट ॲप्लिकेशन आहे। हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करा। त्यानंतर खाली गेट स्टार्टेड वरती क्लिक करून इथे आपल्याला बेनिफिशियरी यूजर सिलेक्ट करून आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे। घरातील कोणत्याही व्यक्तींचा आधार नंबर टाका, कॅप्चर टाका आणि लॉग इन विथ OTP वरती क्लिक करा। एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन असणं गरजेचं आहे, तरच तुमचा जो काही OTP आहे तो तुमच्या मोबाईलवरती जाणार आहे। ऑनलाईन नसेल रेशन कार्ड तर ऑनलाईन करून घ्या। इथे पहा OTP व्हेरीफाय झालेला आहे। हे स्किप बटनावरती क्लिक करा। आता तुमच्या समोर तुम्हाला इथे पुन्हा एकदा स्किप करायचं आहे। वरती तुम्हाला रेशन कार्ड इथे दिसेल। हे रेशन कार्डच्या कोपऱ्यामध्ये एक डाउनलोडचं बटन तुम्हाला दिसेल। या डाउनलोड बटनावरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तुमचे रेशन कार्ड इथे डाउनलोड होऊन जाईल। यामध्ये तुमची सगळी माहिती आणि तुमच्या घरातल्यांची माहिती इथे दिसेल। तर अशा पद्धतीने तुम्ही रेशन कार्ड डाउनलोड करू शकता। महत्त्वपूर्ण माहिती होती, आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।